नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। तर मित्रांनो, तुमच्या मते जन्माष्टमीच्या शुभ पर्वावर भगवान श्रीकृष्णाची खरी पूजा कशी संपन्न होईल, जेणेकरून आपल्यावर त्यांची कृपा ही नेहमीसाठी राहील, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण आज आपण या व्हिडिओच्या द्वारे भगवान श्रीकृष्णाच्या अनमोल आणि प्रेरणादायी विचारांना जाणून घेणार आहोत, ज्यांचं आपल्या जीवनात महत्त्व अपार आहे आणि आपल्या जीवनाला खरं मार्गदर्शन करणार आहे। चला तर मग जाणून घेऊया या अद्वितीय विचारांना। श्रीकृष्ण म्हणतात, माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो। जसा तो विचार करत असतो तसाच तो बनत देखील असतो। याचा अर्थ असा आहे की आपण जे विचार करतो तेच आपल्या व्यक्तिमत्वावर आणि जीवनावर प्रभाव टाकतात। आपण जे सतत विचार करतो त्याचं विचारांवर आपली कृती अवलंबून असते। उदाहरणार्थ, जर आपण सतत सकारात्मक विचार करत असू तर आपले जीवन अधिक आनंदी आणि सफल होईल। या उलट जर आपण नकारात्मक विचार करत राहिलो तर आपले जीवन तसंच नकारात्मक दिशेने जाईल। म्हणून जसे विचार आपण आपल्या मनात रुजवतो तसेच आपण घडत जातो। आपले विचारच आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात। त्यामुळे सकारात्मक विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। श्रीकृष्ण भगवान सांगतात, फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवित असतो। याचा अर्थ असा आहे की आपले लक्ष फक्त कर्मावर ठेवावे, म्हणजेच आपल्याला जे काम करायचे आहे ते प्रामाणिकपणे आणि एकाग्रतेने करावे। जर आपण काम करताना फक्त त्याच्या परिणामावर म्हणजेच फळावर लक्ष केंद्रित केले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो। उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती फक्त यशाच्या अपेक्षेने काम करते तर ती व्यक्ती कामात योग्य ती मेहनत आणि मन लावू शकणार नाही। त्यामुळे अपेक्षित फळ मिळाले नाही तर ती व्यक्ती निराश होऊ शकते। पण जो व्यक्ती फळाची अपेक्षा न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो तो त्याच्या कार्यात आनंद घेतो आणि त्याचे आयुष्यही सुंदर होते। अशा व्यक्तीला यश आपोआप मिळते, कारण त्याचे लक्ष केवळ त्याच्या कर्मावर असते, फळावर नाही। त्यामुळे आपण फक्त आपले कर्म चांगले करण्यावर लक्ष केंद्रित करावे। नंतर श्रीकृष्ण भगवान सांगतात, आयुष्य आपल्याला तेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो। या वाक्याचा अर्थ असा आहे की अनेक वेळा जीवनातील अडचणी आणि आव्हाने आपल्याला कठीण वाटतात, कारण आपण परिस्थिती बदलण्यावर भर देतो पण स्वतःत बदल करण्याचा विचार करत नाही। कधीकधी परिस्थिती आपल्याला नकोशी वाटते किंवा आपल्या अपेक्षांनुसार नसते, त्यामुळे आपण ते बदलण्याचा प्रयत्न करतो। पण प्रत्यक्षात आपली परिस्थिती कायम आपल्या नियंत्रणात नसते। त्या परिस्थितीत आपण काय बदल करू शकतो हे ठरवणारे आपण नसतो। या उलट जर आपण स्वतःत बदल केले, आपली दृष्टिकोन, विचारसरणी किंवा त्या परिस्थितीला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपल्याला ती परिस्थिती अधिक सोपी वाटेल। परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतःला बदलून त्या परिस्थितीचा सामना नक्कीच करू शकतो। त्यामुळे जीवनात आपल्याला असलेल्या अडचणींचा सामना करताना स्वतःत बदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण आपले विचार आणि दृष्टिकोन बदलला तर कठीण वाटणारी परिस्थिती देखील सोपी वाटू लागते। नंतर श्रीकृष्ण भगवान सांगतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो। या वाक्याचा अर्थ असा आहे की जीवनात कर्माचे महत्त्व धर्माच्या तुलनेत अधिक आहे। धर्म म्हणजे धार्मिक विधी, पूजा, उपासना आणि देवाची भक्ती यांचा समावेश होतो। धर्म करताना आपल्याला देवाकडून आशीर्वाद, यश, संपत्ती किंवा सुखशांती यांसारख्या गोष्टींची अपेक्षा असते। आपण धर्माच्या कृत्यांमधून देवाकडे काही मागतो आणि आशा करतो की देव आपल्या अपेक्षा पूर्ण करेल। पण दुसरीकडे कर्म म्हणजे आपले कर्तव्य, जबाबदारी आणि कार्यप्रवृत्ती होय। कर्म करताना आपण निस्वार्थपणे, अपेक्षा शून्य मनाने आपले कार्य पार पाडतो। आपण फक्त आपले कर्तव्य निभावण्यावर लक्ष केंद्रित करतो, फळाची अपेक्षा करत नाही। खरे पाहता जेव्हा आपण प्रामाणिकपणे कर्म करतो तेव्हा त्याचे फलित आपोआपच आपल्याला मिळते। देव देखील कर्म करणाऱ्याची मदत करतो, कारण तो पाहतो की ही व्यक्ती आपले कार्य प्रामाणिकपणे करत आहे, फळाची अपेक्षा न करता। यामुळे धर्मांच्या विधींवर अवलंबून राहण्यापेक्षा कर्मावर अधिक भर देणे आवश्यक आहे, कारण कर्मातूनच आपण आपल्या जीवनात यश, समाधान आणि आनंद मिळवू शकतो। नंतर श्रीकृष्ण भगवान सांगतात, कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा दाखवू नये।
या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण कोणाला मदत करतो, दान करतो किंवा काही देतो, तेव्हा त्याबद्दल अहंकार बाळगू नये. आपण दिलेली वस्तू, मदत किंवा उपकार हे आपले कर्तव्य म्हणून केले पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची गर्विष्ठ भावना किंवा उपकाराची जाणीव दाखवू नये. काय सांगता येतं, त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे त्राण तुम्ही आज या जन्मात फेडत आहात. याचा अर्थ असा आहे की कदाचित आपण जे काही देतो किंवा मदत करतो ते त्या व्यक्तीशी आपले मागील जन्माचे काही संबंध असू शकतात. आपण आज ज्याला मदत करत आहोत त्याच्याशी आपल्या पूर्वजन्मी काही देणं घेणं असू शकते आणि आपण ते फेडत आहोत. यामुळे मदत करताना आपण कोणताही अहंकार बाळगला नाही पाहिजे. कोणती गोष्ट देताना किंवा मदत करताना ती शुद्ध मनाने, निस्वार्थपणे केली पाहिजे, कारण ते आपले कर्म आहे. जर आपण मदत करताना उपकाराची भावना दाखवली तर त्या मदतीचा खरा अर्थ नष्ट होतो. त्यामुळे मदत ही निस्वार्थपणे आणि नम्रतेने करणेच योग्य आहे. तर मित्रांनो, हे होते भगवान श्रीकृष्णाचे अमूल्य विचार, जे आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करतात. आणि जर आपण या विचारांना आत्मसात करून त्यांना अंमलात आणून, तेव्हाच भगवान श्रीकृष्णाची खरी पूजा संपन्न होऊन त्याची कृपादृष्टी आपल्यावर होईल. तर तुम्हाला या विचारांनी प्रेरित वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.